घात झाला महाराज, घात झाला. पंत, काय झालंय? दिलेर खानाची फौज भोपाळ गडावर चालून गेली आहे. काय? आघाडीवर कोण आहे? शंभूराजे. शंभूराजे? मोरोपंत जी. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत भोपाळगड राखायला हवा. आघाडीवर कोणीही असलं तरी, अगदी कोणीही. आपले खबरगीर भोपाळगडी पाठवा आणि हो, आज आत्ताच्या आत्ता सदर बोलवा. आम्हाला मसलत करायची. जी या तुम्ही. जी. तुमच्या विषयावर आपण नंतर बोलू. क्षमा असावी महाराज, परंतु आता या विषयावर बोलण्याची गरज उरली नाही, कारण खुलासा झाला आहे. ठीक. आबासाहेब, प्रत्येकाने आपला निर्णय स्वतःच घ्यायचा असतो. कुठे जायचं, कुठे थांबायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. पण एक मात्र नक्की, या स्वराज्याच्या आड जर कोणी आलं तर त्याचा मुलाहिजा राखला जाणार नाही, हे खूप समजून असावं. तुम्हासनी सांगतो, माझा तर अजून बी हे श्वास बसत नाही. हा मग कुणाचा बसतोय इथं? दिलेर खानानं मोठाच डाव साधलाय. पण शंभूराज एवढं हुशार, ते असं कसं फसत्याल? त्याच म्हणतोय मी. शंभू राजसनी स्वराज्यावर चाल करून यावं, त्यासाठी एवढी कोणती मजबुरी झाली असेल? मजबुरी हीच. शंभूराजे आता मोगलांचे चाकर झालेत. जसा दिलेर खान त्यांना हाकलेल तसं त्यांना चालावं लागणार. पटत नाही. त्या दिलेर खानाचं शंभूराजे काय ऐकणार आहेत? अंगाशी अहो धाकलं होतं तेव्हा त्यांनी दिलेर खानाला असं गुरकावून लावलं होतं, जो मानलं नव्हतं. मग आताच का म्हणून त्याचं ऐकतील? काहीतरी जरूर गडबड आहे. गडबड कसली? शंभूराजांना हेच तर करायचं होतं. ते करायलाच ते मोगलांच्या गोटात गेलेत. असं म्हणू नका. त्यांचा बी काहीतरी डावपेच असेल. डावपेच कसला? आता भोपाळ गडावर चालून गेलेच ना ते, यात कसला डावपेच? हेही खरंच, पण आपल्याच किल्ल्यावर चालून नव्हतं जायला पाहिजे होतं त्यांनी. पुढे बक्कळ मुलूक होता की आदिलशाहीचा, तो मारायचा होता. आता कसं बोललात? आता त्या भोपाळ गडावरच्या मावळ्यांनी लढायचं कसं? आपली बी तीच गत आहे. छत्रपतींच्या पोरावर कशी तलवार चालवायची? हा? तर हो, अंगा खांद्यावर खेळवलंय त्यासनी आपण, मग आणि तेच स्वराज्यावर चालून येत आहेत. काय दिसलं म्हणावं? अव महाराजांनी बसलेल्याला उठावलं, उठलेल्याला पळावलं. महाराजांमुळं लोकांनी इळ खुरपी मोडून त्याच्या तलवारी केल्या. अरे गनिमान विरुद्ध लढाया महाराजांनी शिकवलं, आणि आता शंभूराजे गनिम होऊन स्वराज्यावर चालून आले. महाराजांचा जीव जळत असेल. बाप म्हणून महाराजांना काय वाटत असेल कुणास ठाऊक. तेच की. तर महाराजांची परीक्षा काय निवडतील? गड की युवराज? हे दोघांमध्ये आधीच ठरलं होतं का? थोरल्याबाई साहेब, अहो त्यांना काय माहित असणार? सगळं माहित असणार. दिलेर खानकडे जाणं सुद्धा आणि स्वराज्यावर चालून येणं सुद्धा. आता बोला ना मान वर करून, आमचा नवरा स्वराज्यद्रोही नाही म्हणून बोला. मातोश्री, तो चोळपणाचा आव आणायचा आणि स्वराज्यावर खाला घालायचा. ही अशी कारस्थानं, तीही आमच्या देखत. नवऱ्याला समजावणं दूर, त्याला तुषावर घालायचा. मातोश्री, आम्हाला अजूनही वाटते की युवराज स्वराज्यद्रोही नाहीत. वाह कुलमुक्त्यार, वाह. दौलत बुडवायचा डाव आहे का तुमचा? मातोश्री, असं नका ना बोलू. मग कसं बोलायचं ते तुम्हीच सांगा.
आम्हाला अजूनही वाटतं युवराज स्वराज्यद्रोह करणार नाही. बस करा. शर्मेनं मान खाली घालण्याचा प्रसंग आणलाय तुम्ही. तरी आम्ही सांगत होतो, वारंवार सांगत होतो, सावध करत होतो, पण नाही, आमची प्रत्येक गोष्ट हसण्यावारी न्यायची. थोरल्याबाई साहेब, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? अहो, किती सारवताय आणि किती सावरताय तुम्ही. आता तरी आमच्यावर विश्वास ठेवा. डोळ्यांना जे दिसतंय, कानांना जे ऐकू येतंय ते तरी मान्य करा. खर तर धरणीकंप झालाय, धरणीकंप. आपण ऐकावं. महाराजांनी एवढं केलं, त्यावर पाणी फिरवलं. असं होणार. आजूबाजूच्या सल्तनतीमधला दरारा धाक लयाला जाणार. सुनबाई, चांगले दिवस दाखवले. नाही, अशा पद्धतीनं नजरबंदी करायला असं वाटलंही नव्हतं आम्हाला. उत्तर दिग्विजय म्हणत दक्षिणेकडे घोडा वळवला. मोगलांवर हल्ला करतो, महाराजांच्या पायावर विजय आणून वाहतो, असं मोठ्या तोऱ्याने म्हणाले होते. पण हल्ला कोणावर केला? महाराजांवर. पहिला बंडखोरीचा बाण हा बापावरच सोडला. बाई, या सगळ्याचा जाब हवाय आम्हाला. थोरल्याबाई साहेब, अहो, काय बोलताय तुम्ही? प्रसंग काय? आणि प्रसंग काय? काय आहे प्रसंग? आणि तो आणलाय कोणी? अहो, पण त्यात सूनबाईंचा काय दोष? नीट लक्ष ठेवायची जबाबदारी कोणावर होती? मग? आणि तुम्ही ना, तुम्ही पण काही कमी नाही. आता सुनबाईंची आणि शंभूराजांची बाजू घ्याल आणि म्हणाल छत्रपतीच्या मुलाला बापाचं छत्र कमी पडलं. उठवाल तशी आवई. आवई उठवण्याची गरज नाही मातोश्री, कारण युवराज बापाच्या छत्र छायेतच आहेत. आणि हे आम्ही आजही ठामपणे सांगू शकतो. बादब, महाराज येत आहेत. मुद्रा महाराज. जगदंब. महाराज, बस. भोपाळगडची काय परिस्थिती? तिकडे शिबंदी किती आहे अंबेरा? 1,500 आहे. तोफा? प्रत्येक बुरजावर तोफा आहे ती. आणि काळूजी बाबा तोफखान्यावर आहेत. दारू गोळा मुबलक आहे. शाबास. महाराज, तीर कमान चालवणारे, गोफण गुंडा मारणारे तरबेज लोक आहेत. धनधान्याचा साठा आणि तुपाच्या हिरी बी भरलेल्या आहेत. आणि या सगळ्या बरोबरच किल्ल्या इतकाच बुलंद किल्लेदारही तिथे आहे, रंगोजी नरसाळे. होय होय, किल्ले एवढा बुलंद मजबूत किल्लेदार फिरोगजीच. अव चाकणची एवढीशी गडी, पण 7 दिवस लाखभर सैन्याला मिळू दिली नाही. शाहिस्तेखानाला रडावला. हो, मोठा चिवट माणूस हो. चिवट, जिद्दी आणि निष्ठावंतही. निष्ठावंत आहे, मोडत्याल, पण न वागता समोरच्याला मोडत्याल. असंच आहेत आमचे फिरंगजी बाबा. आणि महाराजांवर लय भक्ती आहे त्यांची. अहो, भक्ती म्हणजे येडी भक्ती. येळ पडली तर महाराजांच्या पायावर आपलं मस्तक व्हायला सुद्धा मागं पुढे बघणार नाहीत, अशी भक्ती. फिरंगोजी ते फिरंगोजीच. फिरंगोजी बाबा, अय फिरंगोजी बाबा. अरे काळूजी, अरे काय झाली का नाही दगडाची पूजा? अरे दगड का म्हणतोयस? देव म्हण, देव. देव? ह्यो दगड देव आहे? अरे पण कंचा देव? काय नाव आहे का नाही?
कोण आहे यो म्हसोबाय येडोबाय काडोबाय भैरोबाय कुठला देव आहे? काळूजी, तुला म्हणून सांगतोय, अरे महाराज पहिल्यांदा जेव्हा ह्या गडावर आलत ना, तेव्हा ह्या दगडावर पाय ठेवून महाराजांनी सम दगड निरखून काढला होता. तेव्हापासून ह्यो दगड म्हणजे माझ्यासाठी देव हाय, देव. लय मोठी गोष्ट सांगितलीस. अकबर हे कुणाला ठाव नाही. मी मुद्दामच कुणाशी सांगितलं नाही काळूजी. कार एकतर महाराजांनी ते आवडलं नसतं, आणि दुसरं म्हणजे मावळ्यासनी कळलं असतं तर इथं जत्रा भरली असती. म्हणून सांगतो, आपल्या आपण इथं यायचं, पूजा करायची आणि दर्शन घ्यायचं. हे बाबे, अरे देवा. तुला सांगतो काळूजी, एकदा का इथं माता टेकिवला की हा फिरंगोजी रोज मारायला आणि झुंजायला तयार. लय नशीब नाहीस गाड्या. पण लक्षात ठेव, 2 गोष्टी आपल्यासाठी लय महत्वाच्या आहेत. एक तर ह्यो गड आणि दुसरा ह्यो दगड. या दोन्ही बी गोष्टी आपल्याला राखायच्या आहेत. ती हर हर महादेव, हर हर महादेव. हुजूर, बहुत जल्दी भोपालगढ़ पर हम मुगल सल्तनत का परचम लहराएंगे. लेकिन मुल्ला अहमद, लेकिन कुछ नहीं हुजूर. इस भोपालगढ़ के बाईं तरफ कोई भी कड़ा पहरा नहीं है, और दाहिनी तरफ जहाँ पर तटबंदी है वहाँ पर भी मराठा फौजें तैयार नहीं होती है. ये पक्की खबर है. खबर पक्की है? जी बिल्कुल. अब हम दोनों तरफ से किले पर हमला बोल देंगे, और किले के दरवाजे पर हम तोपों की बौछार करेंगे, और 2 दिन के अंदर ये पूरा भोपालगढ़ हमारे हिरासत में होगा. ये मट्टी का ढेर नहीं, किला है, किला मुल्ला अहमद, भोपालगढ़. और जानते हो इसका किलेदार कौन है? फिरंगोजी नरसाले. पता है ना तुम्हें? रंगोजी नरसाले? नहीं, ऐसे किसी किलेदार को तो मैं नहीं जानता. और होगा कोई सुरमा. खान साहब, आपके सामने उसकी क्या औकात. और वैसे भी हमारे पास तलवार है, तोहफे हैं. मुल्ला अहमद, न तलवारें, न भाले, न फौजे, हमें किसी चीज की कोई जरूरत नहीं भोपालगढ़ जीतने के लिए. हुजूर, ये आप क्या कह रहे हैं? बिना जंग हम कुछ भी नहीं जीत सकते. यही तो हमारी चाल है मुल्ला अहमद. चाल? मैं समझा नहीं. हम समझाते हैं मुल्ला. हमारे पास सलाउद्दीन का जादुई चिराग है. उसमें से जिन निकलेगा और हमसे पूछेगा, क्या हुक्म है मेरे आका, कौन सा किला चाहिए आपको, और हमें जो किला चाहिए होगा वो हमें मिल जाएगा. बस. जादुई चिराग ये कहाँ है? हमारी छावनी में. उसका नाम है संभाजी. संभाजी? हाँ, संभाजी. कोई भी तलवार, कोई भी भाला हमें छू भी नहीं सकता जब तक संभा नाम की ढाल हमारे सामने है. और इस बार शंभू राजे की तलवार नहीं, उसकी ढाल हमें ज्यादा काम आएगी. वाह वाह खान साहब, सुभान अल्लाह, वाह. ये मुल्ला अहमद अब सब कुछ समझ गया. आपकी चाल और संभा की ढाल. काय होईल हो मातोश्री? महाराज भोपाळगड राखतील, पण युवराजांनी ठरवलं तर युवराज गड घेतील. एवढी वर्ष झाली आम्हाला संसार करून. आमचे पती कसे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. ते रेसभरही मागे हटणार नाहीत. आम्हाला सुद्धा ठाऊक आहे आमचे पती कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे. करतील म्हणून करतील आणि घेतील म्हणून घेतीलच. तेच तर काळजी वाटते आम्हाला. पण आम्हाला काळजी वाटते ती महाराज काय करतील याची. काय निवडतील, गड की युवराज? गड. काय?
हो गड निवडतील. नात्यातील रक्तापेक्षा ते स्वराज्याची माती निवडतील. अरे देवा, एक गोष्ट लक्षात ठेवा सुनबाई, शंभूराजांच्या मनात आता काय आहे हे काही आम्हाला कळायला मार्ग नाही. पण कदाचित भूपाळगडाच्या पायथ्याशी मोर्चे लावून उभे असतील. नाही मातुश्री, तसं काही नसेल. तसं नसेल तर ठीकच, पण शंभूराजांकडून जर तसा प्रयत्न झाला तर महाराज आपल्या पोटच्या मुलासाठी ते आतापर्यंत खर्ची घातलेल्या लाखो मावळ्यांच्या बलिदानाचा अपमान होऊ देणार नाहीत. ते गड झुंजवतील. मातुश्री, सुनबाई, आम्ही खरं बोललो. दुखावलात नाही, तुमचं बरोबरच आहे. खर तर गुलमुखत्यार म्हणून आमचाही तोच निर्णय असेल, पण एक पत्नी म्हणून काय करूयात महाराज? हो म्हणजे युवराज की गड? स्वराज्याचा गड का स्वराज्याची युवराज? महाराज, काय निर्णय घ्यायचा इथून मोर? युवराज का गड? गड स्वराज्याचा भोपाळगड. आणि मग युवराजांचं काय? गडाच्या दिशेने जर युवराज तलवार धरून आले तर भीड न ठेवता, कुचराई न करता गोळा फेकावा. फिरंगोजी बाबांना आमचा निरोप द्यावा. त्यांना म्हणावं, चाकणचा संग्राम दुर्ग जसा लढवला होता तसाच हा भोपाळगड देखील लढवावा. जी महाराज. कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य आणि भावना यांची गल्लत करू नये. गड झुंजता ठेवावा. साहेबी आपल्या कामाची सरफराजी केली जाईल. फिरंगोजी बाबांना सांगा, स्वराज्य हिताला साजेल असेच वागा. कर्तव्यापुढे नाती गोती कसपटा समान समजा. काहीही झालं तरी तलवार गाजवा. काय रे, बुरुजावरचं पार बदललं का? जी केले तर. आणि तटाभोवती गस्त घालणारी पहिली तुकडी माघार येऊन दुसरी रवाना झाली का? जी केले तर. अंगाशी किल्लेदार. अरे अरे काय झालं? अवा, ती दिलडखाची फौज चाल करून येते आपल्या गडावर. दिलर खान या औरंगजेबाचा अस्वल? होय, दिलडखाची फौज आहे ती. अरे असू दे की, त्याला का जीव नकोसा झाला का काय म्हणावं? हा, त्याला सांग, शाना असतील तर गडाकडे फिरतो सुद्धा नगस. गडाच्या सावलीला देखील उभं राहू नका म्हणाव. अरे बघता काय, चला महाराजाचं नाव घ्या, मोर्चे बांधणी करा. तटावरच्या तोफाची तोंड फिरवा. जी केले तर. वाळकी वाळकी लाकडं गोळा करा, चुलवान पेटवा. तेल तापायला ठेवा, उकळत राहिलं पाहिजे. जी केले तर. दिलेर खानाला कवा यायचं तेव्हा येऊ दे, आपण तयारीत राहू. जी केले तर. कुठवर आला रे तो? 2 कोसर आला या. 2 कोसावर? आणि कंच्या वाटेने येतो या? हत्ती वाटण येते या. हत्ती वाटण येते? निघा, हत्ती वाटेवर आपली एक तुकडी उभी करा. लांडगे तोड करायची आणि महागारी किल्ल्यात शिरायचं. लँड आम्ही आहे, गांगरून जाईल तो. हा, जायलाच पाहिजे. गांगरून जाईल म्हणजे काय? आज चला निघा, बघत काय राहिला? त्या आग्या मावळ्याच्या माशा कशा तुटून पडतात ना वा, तसं तुटून पडा. एक टिप्पऱ्यात एक गणिम टिपला पाहिजे. गोपन गुंडेवाल्यांना सांगून ठेवा, एक गणिम सुटला नाही पाहिजे. अरे महाराजाचं वाघ आहे तुम्ही. वाघावनी लढा आणि या फिरंगोजी बाबाचा पराक्रम बी बघा. फिरंगोजी बाबा, घात झाला बाबा, घात झाला. काय? दिलेर खानाची फौज चाल करून येते. आणि युवराज,
आपलं शंभूराज आघाडीवर आहे ती. काय वैजी म्या पाहिलं. युवराज युवराज अरे देवा अरे कसला दिस दावलायस मला हा अरे आमच्या युवराजावर आम्ही हत्यार धरायचं